लोक भीतीमध्ये जगत होते, अंधारात जगत होते. ज्या डोंगराच्या पायाशी त्यांनी आसरा घेतला होता त्याच डोंगराचा माथा त्यांच्या भीतीचं कारण झालं होतं. पण ही गोष्ट त्या राजाला अजिबात आवडली नाही. कोण होता तिथला राजा? दख्खनचा राजा ज्योतिबा, साक्षात महादेवांचा अवतार, पण मानवी. आणि मानवी अवतार म्हणलं की त्याला मानवी मर्यादा येतातच. तरी बी त्यानं औंदासुराबरोबर निकराची लढाई केली. आई राजा, पुढे काय झालं? अग हो, थांब की जरा, मला श्वास तर घेऊ दे. बरं, आधी श्वास घे मग सांग. पुढे झालं असं की पद्माच्या जाण्याची वेळ आली आहे. अहो पण आत्ताशी कुठं गोष्ट ऐन रंगात आलीये? अशी अर्धवट सोडून कुठं जाऊ? तुला मी नंतर सगळी गोष्ट सांगेल. आणि तसही तू साक्षात यमाईला भेटायला जाणार आहेस. तिच्या उपस्थितीमध्येच तिचे पराक्रम तुला दिसून येतील. येते. आई राजा, तुझी मैत्रीण तर गेली. सांग ना पुढे काय झालं. मला सांग ना, यमाई देवीने औंदासुराचा अंत केला की नाही? तू ना नुसतं गोष्टीत रमायला हवं. तुला भूक नाही लागली? जेवण करायला हवं का नाही? पण मला आधी गोष्ट सांग. आता उरलेली गोष्ट तुला रात्री झोपताना सांगते. आता जेवण करायला जायचं आहे. आई राजानं आजची बी गोष्ट पूर्ण नाही केली. त्या पद्माताईला जाताना हातात काय दिलं ते बी कळलं नाही. काय असेल ते? महादेव, निमंत्रण घेऊन जायचं हे तर ठीक आहे, परंतु मी तिथे पोहोचणार कशी? महादेव अहो, हे तर तुमचे आणि देवींचे आवडते वाहन आहे. होय, परंतु आता ह्याची तुला जास्त गरज आहे पद्मा. देवींनी अत्यंत महत्वाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे.
ती पूर्ण कर. आशीर्वाद द्या महादेव. यशस्वी भव. थांब पद्मा, देवींनी आणखी एक गोष्ट तुला देण्यासाठी सांगितली होती. काय बरं? ही यमाई देवींसाठी भेट म्हणून घेऊन जायची आहे का? ही भेट नाहीये पद्मा, हा त्या देवीचा मान आहे. अगं साक्षात आदिशक्तीचे रूप असलेल्या त्या देवींना आपण काय भेट देणार? हे घे. या संपूर्ण भूलोकावर ठिकठिकाणी भूलोकाचं रक्षण करणाऱ्या या सर्व स्थानिक देवी अत्यंत महत्वाच्या आहेत. ही सगळी तुळजादेवींसारखीच आदिशक्तीची, देवी पार्वतीची, देवी सतीची रूपं आहेत. या आदिम शक्ती आहेत. महिषासुराचा अंत करण्यासाठी आदिशक्तीच्या योजनेत आपल्याला या सर्व देवींना एकत्र आणायचं आहे. हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे पद्मा. या इतक्या महत्वाच्या कार्याची सुरुवात माझ्यापासून होतीये, ह्याचा मला अत्यंत आनंद आहे महादेव. या 8 देवी जेव्हा एकत्र येतील तेव्हा देवींच्या अष्टभुजा बनतील आणि मग महिषासुराचा अंत निश्चित आहे. येते. अष्टदिशा बंधनाचा आरंभ झाला. काय ग मनुबाई, म्हणजे मनुबाईच नाव आहे ना तुझं? भाईजी, म्या काय म्हणती, तू जे म्हणतीस ते खरोखर करू शकशील ना? अगे ते काही एवढं सोपं काम आहे का? गावातली लई माणसं भक्त आहेत तिची. अहो भाऊजी, म्या काय करते ना ती तुम्ही बघाच. म्या त्या तुळजाची सगळ्यात मोठी भक्त होणार. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय काय? अगं आम्ही म्हणतोय त्या देवीच्या विरोधात वागायचं आणि तू स्वतःच भक्त व्हायला चाललीस. अव माई अक्का, डाव असाच खेळायचा असतो. या जे भक्त नसलेल्याला जमत नाही ना, ते भक्ताला जमत. आता म्या कसा समदा डाव फिरवते ना, ते बघाच तुम्ही. म्हणजे तू आमच्या घरात राहणार, देवीची भक्ती करणार आणि म्या तुला मदत करायची. अगं समध्या गावाला खोटं नाही का वाटणार ते? अहो माई अक्का, त्याची काळजी घेऊ ना आपण. फक्त म्या जसं सांगते तुम्हाला तसंच करायला लागेल. आणि त्याचा परिणाम नाही झाला तर? हो भाऊजी, तुमचं काही जाणारच नाही ना. बरं, आम्ही सामान ठेवून येतो. आलंच. हा, माई काय वाटतं तुला, यांना जमल का ते काम? मला बी बघायचंच आहे ही काय करते ते. तुळजाच्या विरोधात ही गावकऱ्यांना कशी उभी करती हे मला बघायचंच आहे. आणि तसं झालं तर आपल्यासाठी चांगलंच आहे की. आणि त्या पोराचं सोड, तुळजाला गावात कुणी बी पुजणार नाही. तिचे समदे भक्त तिच्या विरोधात जातील आणि मग त्यांना कळेल की आपण बरोबर कसे होतो ते. आणि त्या तुळजाला बी कळेल ती आपल्याशी कशी चुकीची वागली आहे ती. अरे प्रल्हाद, धावायला काय झालं? लागलं ना मला. ओवी, अगं माझ्या घरातले काहीतरी मोठं भीषण करणार आहेत. अगं मी देवी आईला शोधायला चाललोय. ते नेमकं काय करणार आहेत? तुळजाईच्या विरुद्धात लई मोठं काहीतरी करणार आहेत ते.
तुळजाई या गावात राहू नये असं काहीतरी करणार आहेत. मला लई काळजी वाटते गोवी. तुळजाई या गावात राहिली पाहिजे. समजा गावच तिच्या विरोधात गेलं तर ती इथे राहणार नाही. आता काय करायचं ओवी? पण हे तू खरं सांगतोयस? वय, मी माझ्या कानाने ऐकले ग. मग आपण हे कोणाला तरी सांगायला हवं. कोणाला सांगायचं? आणि अशा वेळी कुणावर विश्वास ठेवायचा आपण? आहे एक जण, आपण त्यांच्यावर नक्की विश्वास ठेवू शकतो. आई राजा, आई राजा, काहीतरी सांगायचंय तुला. आता नको रे बाळा, लई कामं चालली आहेत माझी बघ. अगं आई राजा, ऐकून तरी घे ना. मी ऐकणार नाही असं कधी म्हंटल? ऐकेन की, पण आधी माझ्या हाताची कामं तर संपू दे, मग ऐकते तुमचं समज. बर सांगा काय झालं? आई राजा, अगं आपली देवी संकटात आहे. हा आई राजा, हा समजा ऐकून आला आहे. याच्या घरचे तुळजाईला गावात न घालवण्यासाठी लई मोठा कट करतायत. समजा गावाला तिच्या विरोधात उभं करणार आहेत ते. नाही रे बाळांनो, काहीतरीच काय, असं काय बी होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. अन बाळा, तुझी आजी आणि बाबा लई चांगली माणसं आहेत, ते असं काय बी करणार नाही. आई राजा, मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. होय आई राजा, मला बी लई काळजी वाटते. नाही बाळांनो, तुम्ही नका काळजी करू, असं काय बी होणार नाही. अरे पोरांनो, तुम्हाला काळजी वाटते ते कळतंय आम्हाला, पर एक लक्षात घ्या, तुळजाई देवी आहे. तुझ्या घरचे तिच्या विरोधात चुकीचं कसं काय करू शकतील सांगा बरं मला. हो काका, ती देवी आहे, पण घरच्यांनी खरंच काय केलं तर आपण बी काहीतरी तयारी करायला पाहिजे की नाही? अरे ऐका माझं, तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. जा खेळायला जा, चला. काही होत नाही देवीला, राहील ती गावातच. जा जा. देवी, ही पोरं म्हणतायत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण आम्हाला सुद्धा एक अपवित्र काळी शक्ती या गावात येताना जाणवली होती. स्वामी, आम्हाला देखील जाणवली होती, पण ती शक्ती एवढी मोठी नाहीये. ह्या अष्टदिशा बंधनामध्ये आम्ही एवढे गुंतून गेलो आहोत की त्यापेक्षा महत्वाचं अजून काहीच वाटत नाही. पण तरीही आम्ही लवकरच ती शक्ती काय आहे ते शोधून काढून तिचा नाश करू. आई राजा आपलं ऐकेल असं वाटलं होतं, पण ती बी आता गावातल्या मोठ्या लोकांसारखी करायला लागली. हो ना, आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. पण आपण काय करणार? कुणाला सांगणार? देवी कुठल्या ना कुठल्या रूपात गावात राहत आहे का? ओवी, मला उत्तर सापडलं. कुठलं उत्तर? अगं, आपण चिंतामणी दगडाला देवी बद्दल प्रश्न विचारला होता, आठवतंय ना? तेव्हा उत्तर आलं होतं की तुळजाई गावातच राहते. आपण तिला शोधलं तर? हा, भारी कल्पना आहे. पण तिला शोधणार कुठं आपण? खरं तर ती देवी आहे, ती समधीकडे असणार, पण तिला आपण गावातनं शोधूनच काढू. ती आपल्याला नक्की सापडेल. पण आता याबद्दल कोणाला सांगायचं नाही. आपल्या आपणच तिचा शोध घ्यायचा. वय.
तुम्हाला तुळजापूरच्या तुळजाईने पाठवलं आहे ना? हो, पण हे तुम्हाला कसं ठाऊक आहे? जशी तुळजापुरी तुळजाई तशी इथे वसली आहे यमाई. एकाच आदिशक्तीची दोन रूप. अंतर असलं तरी मनाचं नातं असणारच ना. एक बाई दुसऱ्या बाईचं मन ओळखते, तशीच गोष्ट आहे ही. हे काय? यमाई देवी कुठे गेल्या? हा काय प्रकार आहे? मला देवींचं अस्तित्व माझ्या आजूबाजूला जाणवतंय. त्यांची सुवर्ण पावलंही उमटताना दिसतायत. आणि मी येणार आहे याची त्यांना कल्पना असून सुद्धा त्या मला दर्शन का बरं देत नाहीयेत? देवी, हे कोणतं कोडं तुम्ही माझ्या समोर मांडताय? आई राजा, पुढची गोष्ट सांग ना, काय झालं? आता तुला गोष्ट ऐकायची? दिवसभर दंगामस्ती करून झाली आणि आता डोळे मिटायला आले तर तुला गोष्ट ऐकायची होय? अगं सांग ना, मला खूप आवडते गोष्ट ऐकायला. असं वाटतं की सगळं समजा समोर घडतंय. पुरे पुरे सांगते. हा, मला सांग, कुठपर्यंत पोहोचलो होतो आपण? ज्योतिबाना औंधासुराचा लढा दिला की त्यांना जाणवलं यासाठी देवीच्या शक्तीची गरज आहे. हा, मग त्यानं देवीला साथ घातली आणि देवी प्रकट झाली. मग देवीनं ठरवलं की आता औंधासुरासोबत युद्ध करायचं. मग पुढे काय झालं? अगं हो, सांगते की. मग देवीनं औंधासुराला आवाहन दिलं. औंधासूर, ये आता समोर ये, बाहेर ये बाहेर. तू माझ्या नावाने गर्जना का करत आहेस? हा प्रदेश तातडीने सोडून निघून जा. इथलं अंधाराचं साम्राज्य आता संपलंय. इथला असत्याचा काळ लोटलाय. आता इथे सत्याचं राज्य असेल. आणि हे कोण करणार? त्यासाठीच मी आलीये. तू इथून निघून जा, नाहीतर तुझा नाश करून मी इथे माझं स्थान प्रस्थापित करेन.